नमस्कार बंधू भगिनींनो आणि माझ्या सर्व मित्रमंडळी. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील पुढच्या 2 उपदेशांकडे जाणार आहोत. तत्पूर्वी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये श्रीमद भगवद्गीतेविषयी थोडंसं बोलतो काही मिनिटांसाठी. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता त्यातलं ज्ञान हे चिरंतन, सनातन, शाश्वत अशा प्रकारचं ज्ञान आहे. जे आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं तर आपलं जीवन हे निश्चितपणे समृद्ध होईल आणि आपण ज्या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत, जन्म आपल्याला मिळाला आहे, त्या जन्माचं सार्थक होईल. आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये मोक्षप्राप्ती हे आपलं अंतिम ध्येय असायला हवं किंवा असतं असं आपण मानतो. तर ते मोक्षप्राप्ती म्हणजे नेमकं काय असतं? दुसरं तिसरं काही नाही. आपल्याला हे जे एकूण सगळ्या जन्म मरणाचं चक्र आहे, 84 लक्ष प्रकारच्या योनीमधून आपण जन्म मरणाचे फेरे घेत असतो. ते फेरे संपावेत आणि यातून आपण मुक्त व्हावं किंवा मुक्त होणं म्हणजे मोक्षप्राप्ती, ज्याला आपण प्रभुपदाला प्राप्त होणं किंवा ईश्वराला प्राप्त होणं असं आपण म्हणतो. कदाचित माझ्या काही मित्रांना किंवा विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर गणित आणि विज्ञान शिकवत होते, पण हे काही नवीनच काहीतरी सांगतायत, थोडंसं आध्यात्मिक दैविक असं काहीतरी दिसतं. मी खूप अभ्यास केला, खूप विचार केला. 32 वर्ष विज्ञान शिकवतो आहे, त्याच्यावरती विचार करतो आहे, नवीन नवीन गोष्टी वाचतो आहे आणि असं लक्षात आलं की अगदी तुम्हाला साधी 1-2 उदाहरणं सांगतो. एडिसन नावाचा महान शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती असेल. त्याने एका ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा तो एका ठिकाणी म्हणतो की व्हेअर देअर इज अ क्रिएशन देअर मस्ट बी द क्रिएटर. विदाऊट क्रिएटर देअर मस्ट नॉट बी द क्रिएशन. अर्थ याचा असा की जी कोणती निर्मिती आहे त्या निर्मितीच्या पाठीमागे निर्माता नक्की असणार आहे. निर्मात्याशिवाय निर्मिती असूच शकत नाही आणि म्हणून आपण शेवटी विचारांती एका अशा शक्तीच्या पर्यंत येऊन पोहोचतो की ज्याला आपण ईश्वर म्हणू शकतो, परमेश्वर म्हणू शकतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या धार्मिक विचारप्रणालीनुसार त्याला ती व्याख्या देऊ शकतो. आता हे सगळं खरं आहे खोटं आहे हा प्रत्येकाच्या मानण्याचा विचार आहे, मानण्याची गोष्ट आहे. पण तरीही आणखीन एक उदाहरण सांगेन. मी आपली सनातन संस्कृतीच का श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो, कारण या संस्कृतीमध्ये जे काही पौराणिक साहित्य आहे ते इतकं ज्ञान विज्ञानाने विपुल आहे की त्याची फारशी किंमत आपल्याला नसली तरी इतर जगातील जे देश आहेत ते हे विज्ञान, आपलं जे पुराण आहेत, आपली जी उपनिषद आहेत, आपले जे वेद आहेत त्यांचा अभ्यास करतायत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, नासा नावाची एक संस्था अमेरिकेची आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था. त्या संस्थेचा जी लायब्ररी आहे, त्या संस्थेचे जे वाचनालय आहे, त्या वाचनालयाचा एक स्वतंत्र विभाग आपल्या वेद, पुराणं, उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. ते असं मानतात की नासाचा संशोधन विभाग असं मानतो की ह्या वेद आणि उपनिषदांच्या मध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यात ते पॅरलल कुठंतरी देव या संज्ञा जरी असली, त्याच्यामध्ये देवदेवता असल्या तरी विज्ञान तंत्रज्ञानाशी जवळीक अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यावरती ते संशोधन करत आहेत. मित्रांनो, लँग्ले रिसर्च
नावाचा एक विभाग आहे नासाचा, त्या ठिकाणी हे संशोधन चालतं. आपण खात्री करायला हरकत नाही इंटरनेटवरून. आणि आपल्याच देशातले एक हुशार शास्त्रज्ञ डॉक्टर कुलकर्णी नावाचे इंजिनियर आहेत, ते त्या विभागाचे प्रमुख आहेत, ते संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. आणि म्हणून हे जे आपलं वेद उपनिषद पुराणं जे आहेत, ती नुसती अध्यात्म किंवा देवदेवता असं नाही आहे. प्रचंड विपुल असं ज्ञान त्याच्यामध्ये विज्ञान भरलेलं आहे आणि त्याचा अभ्यास मी करतो आहे. असो, याच्या पुढील भागामध्ये याच्यावर अधिक बोलेन. आज आपण गीतेच्या पुढच्या उपदेशांकडे वळूया. 2 उपदेश आपण पाहणार आहोत. यामध्ये एक म्हणजे आपण स्वतःचं जे कर्म आहे, स्वतःचं जे कर्तव्य आहे, ते न विसरता त्या कर्तव्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जगामधले लोक जे आहेत ते लोक अनेक परीनं अनेक पद्धतीनं बोलत असतात. त्यांचा विचार न करता आपण आपलं कर्म, आपली ड्युटी ही नियमितपणे बजावली पाहिजे. स्वतःचं मत हे आपल्याकडे असलं पाहिजे. आणि दुसरा उपदेश आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेला फार महत्त्व आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो. काही उदाहरणांसह या 2 गोष्टी आपण पाहूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपलं कर्तव्य, आपलं कर्म जे आहे त्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. स्वतःचं मत जे आहे ते स्वतःचं मत आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ऐकावे जनाचे, करावे मनाचे, ही जी आपली पारंपरिक म्हण आहे त्यानुसार आपण जगलं पाहिजे. अन्यथा काय होतं ते आपण 1-2 उदाहरणावरून बघूया. आमच्या लहानपणी एक गोष्ट आम्हाला गुरुजींनी सांगितलेली होती. आजकालच्या अभ्यासक्रमामध्ये ती गोष्ट किंवा ते कोणी सांगितलेलं नसावं. ही गोष्ट अशी आहे, एका गावामध्ये मडकी किंवा चिखलातून वस्तू तयार करणारा एक कारागीर होता. त्याचा मुलगा आणि तो कारागीर हे तो व्यवसाय करत असत. गावोगावी ती मडकी नेऊन विकायची वगैरे. पण तो काही व्यवसाय फारसा त्याचा चालत नव्हता. आणि ही सगळी मडकी एका गावातनं दुसऱ्या गावात त्यांचं एक गाढव होतं, त्या गाढवाच्या पाठीवरती ते लादायचे आणि घेऊन जायचे. तो व्यवसाय काही नीटसा चालेना. त्यामुळे त्याने असं ठरवलं की आपण हे आपलं गाढव आता विकून टाकूया आणि जे काय असेल 4 पैसे मिळते त्यातनं दुसरं काहीतरी आपण बघूया, असं त्यांनी ठरवलं. आणि त्यामुळे ते दोघेजण आपल्या गावातनं गाढवाला घेऊन गावाच्या बाहेर पुढच्या जिथे बाजार भरतो त्या ठिकाणी चालले होते. काय झालं बघा, लोक कसे बोलतात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी आपण ही गोष्ट करतो आहे. तर काही लोक रस्त्यात भेटतात आणि त्या मुलाच्या वडिलाला म्हणतात, अरे तानं बाळ आहे, ते लहान मुलगा आहे, त्याचे पाय भाजत आहेत, अनवाणी आहे तो, तुम्ही दोघंही चालताय, त्या बाळाला गाढवावर बसव आणि चाला तुम्ही. त्याप्रमाणे ते मुलाचे वडील असतात, ते त्या मुलाला गाढवावर बसवतात आणि चालू लागतात. थोडं पुढं गेलं की आणखीन काही 4 लोक येतात. ते त्या मुलाला म्हणतात, अरे तुझा बाप चालतोय आणि तू मात्र बसलायस, तू तर बापाला बसू दे. त्यानुसार तो मुलगा उतरतो आणि त्या मुलाचा बाप जो आहे तो गाढवावर बसतो. पुढे गेल्यानंतर आणखीन काही लोक येतात. ते म्हणतात, अरे काय तू माणूस आहेस, ते मूल चालतंय, तू छोटंसं मूल आहे, तू बसलायस, त्या मुलाला पण घे पुढे. त्यामुळे ते मूल एकटं चालणार नाही, तू गाढवावर बसलायस. पण त्यामुळे आता तो त्या गाढवावरती मुलाला पण घेऊन बसतो. काय होतं बघा, पहिल्यांदा मुलगा बसला, नंतर नुसता त्या मुलाचा वडील बसला, त्यानंतर आता दोघेही त्या गाढवावर बसलेले आहेत. थोडं पुढं गेल्यानंतर लोक आणखीन नवीन लोक भेटतात. ती म्हणतात, अरे काय तुम्ही दोघंही त्या गाढवावर बसलायत, तुम्हाला काही जरा तरी दयामाया आहे का त्या प्राण्याची, मुक्या जनावराची, ते तुमच्या ओझ्याने मरते, उतरा दोघंजण खाली. पुन्हा ते दोघंजण खाली उतरतात आणि मुलगा आणि वडील असा विचार करतात, अरे मी एकटा बसलो, मुलगा एकटा बसला, आम्ही दोघंजण बसलो तर लोक असं बोलत आहेत, आता आपण काय करूया,
त्या गाढवालाच आपल्या पाठीवर घेऊया. मग ते दोघंजण उचलतात आणि तो वडील असतात ते वडील आपल्या त्या पाठीवरती त्या गाढवाला घेतात आणि मुलगाही त्याला मदत करतो, थोडंफार पकडतो त्याला. पुढं गेल्यानंतर लोक येतात आणि हसतात, अरे काय तुमचं, तुम्ही एवढे कसे काय मूर्ख आहात, हां, तो प्राणी तुमच्या डोक्यावर घेऊन तुम्ही चाललाय आणि तुम्ही चालत चाललाय. पुन्हा ते सगळं ओझं त्या गाढवावरचं उतरतात. मुद्दा असा पुढं काय झालं ते आपल्याला विचार करायची काही गरज नाही. लोक अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. त्या मुलाच्या आणि वडिलाच्या लक्षात येतं, अरे आपण कसंही वागलो तरी लोक वेगवेगळ्या पद्धतीनेच बोलत आहेत. पुन्हा मग ते मुलगा आणि बाप त्या गाढवाला चालवत असतात आणि हे दोघंजण पाठीमागे जातात. पुढची कथा आपण नको विचार करायला. मुद्दा असा की लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलतात आणि आपलं जे मूळ मत असतं ते आपलं मूळ मत माणूस विसरून जातो. बघा लोक कसे असतात. आणखीन उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्याकडे मदत मागितली काय आर्थिक वगैरे, तर लोक म्हणतात काय भिकारी माणूस आहे. समजा कोणाला काही मागणं न मागता आपण स्वाभिमानी आपलं आयुष्य जगलं तरी चार लोक बाजूचे काय म्हणतात, नाही माजुरडा माणूस आहे हा, कोणाला काही विचारत नाही. बघा कसे असतात. जास्त बोललं तर लोक म्हणतात काय बकबक करतोय हा. कमी बोललं तर म्हणतात अतिशहाणा आहे. चार पैसे खर्च न करता चार पैसे शिल्लक ठेवून आपण जर वागू लागलो तर लोक म्हणतात कंजूस आहे. हात मोकळे सोडून आपण खर्च करायला लागलो तर लोक म्हणतात हा नोकरीमध्ये लाच खात असणार आहे. घरच्या पत्नीचं आपण ऐकलं तर चार लोक म्हणतात बायकोचा बैल आहे हा. आणि बिनधास्त बोलत असेल तरी लोक काहीतरी त्याला बोलत असतात. लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात आणि त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे. स्वतःचं कर्म स्वतःचं कर्तव्य जे आहे त्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. पहिल्या गोष्टीतल्या माणसांनी काही न ऐकता त्या गाढवाला चालत नेलं असतं. जसं शक्य असेल त्याप्रमाणे आपल्या आपल्या पद्धतीने मुलगा कधी वडील कधी असं बसून जर बाजारात गेले असते कोणाचं काही न ऐकता तर झालं असतं ना काम. पण लोक असे फुकटचे सल्ले देत असतात, सगळं फुकटचं सांगत असतात, चार लोक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलत असतात. होतं का की त्यामुळे आपण आपलं मूळ कर्म आपलं मूळ कर्तव्य जिथे विसरून जातो. आणि म्हणून हिंदीमध्ये एक वाक्य आहे पहा, सबसे बडा रोग क्या कहेर के लोग. सगळ्यात मोठा रोग आहे हा की आपण लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसतो आणि आपलं मूळ जे आहे ते आपण विसरून जातो. मुद्दा असा की स्वतःचं मत स्वतःचं कर्तव्य स्वतःचं कर्म हे लक्ष देऊन करायला पाहिजे. अजिबातच ऐकायचं नाही असं पण नाही. जी योग्य व्यक्ती असेल तिचं अवश्य ऐकावं. दोन प्रकारची माणसं समाजामध्ये असतात. एक जे आयुष्यात यशस्वी झालेली असतात आणि दुसरी जी यशापासून लांब थोडी पराभूत अपयशी झालेली माणसं असतात. आता या दोन्ही माणसांचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये कसा करून घ्यावा. एक जो पराभूत झालेला मनुष्य आहे अपयशी झालेला मनुष्य आहे त्याला मार्ग विचारावा, त्याला सल्ला घ्यावा, त्याचा सल्ला घ्यावा. तो चांगला सल्ला देईल. तो काय देईल की तो त्याच्या आयुष्यामध्ये अपयशी का झाला, कुठल्या गोष्टी त्याच्या चुकल्या हे तो सांगेल. म्हणून अशा माणसाचा सल्ला जरूर घ्यावा. आणि यशस्वी माणसाला त्याने काय काय अडथळे पार केले हे विचारावं. त्याचा अशा प्रकारे सल्ला घ्यावा, मार्ग विचारावा त्याला. मुद्दा सांगायचा असा की अजिबात ऐकायचं नाही असं पण नाही. स्वतःचं मत आहे. दोन प्रकारची माणसं समाजामध्ये जे आढळतात त्यांचा उपयोग आपण आपल्या कर्तव्य कर्म पूर्तीसाठी करून घ्यावा. आणि मगाशी सुरुवातीला सांगितलेल्या म्हणीप्रमाणे ऐकावे जनाचे करावे मनाचे हे नेहमी लक्षात ठेवावं. आता आपण दुसरा उपदेश बघूया. पुढची गोष्ट आपण बघूया. आयुष्यामध्ये मित्रांनो सकारात्मकतेला फार महत्त्व आहे. सकारात्मकता याला इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हटलं जातं.
जसा विचार तशा कृती हातून घडत असतात. जसा विचार तसं आपलं वागणं होतं. आणि आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीवरती आपलं यश आणि अपयश अवलंबून असतं. आपण जर पराभूत वृत्तीने जगू लागलो तर आपल्या पाठीशी, आपल्या हाताशी अपयशच येणार. एक छोटीशी गोष्ट, एक दोन गोष्टी तुम्हाला यावरनं सांगतो. किती सकारात्मकता आयुष्यामध्ये असायला हवी. एकदा एका जंगलाला खूप मोठी आग लागली होती. आणि आग लागल्यानंतर त्या जंगलातले सगळे जे प्राणी असतात ते प्राणी त्या जंगलातनं जीव वाचवण्यासाठी बाहेर पळत असतात इकडे तिकडे. पण त्याच ठिकाणी त्याच जंगलामध्ये एका झाडावरची चिमणी उठते आणि एका तळ्यातनं आपल्या तोंडातनं आपल्या त्या चोचीमधनं जेवढं मावेल तेवढं पाणी घेऊन येऊन त्या जंगलातल्या आगीवरती सोडत असते. आता विचार करा, त्या चिमणीच्या छोट्याशा इवल्याशा चोचीमध्ये कितीसं पाणी मावणार, पण ती तो प्रयत्न करत असते. हे तिचं चालू असतं, अव्याहतपणे काम चालू असतं. जंगलाची आग लागल्यापासून क्षणापासून ती ते तळ्यात जाते, पाणी घेते, जंगलाच्या त्या आगीवरती आणून सोडत असते. सगळे प्राणी आपला आपला जीव वाचवण्यासाठी पळत असतात, पण हत्तीचं लक्ष मात्र या चिमणीकडे जातं. आणि तो हत्ती त्या चिमणीला विचारतो, चिवतंय अगं तू काय करतेस हे? तुला एवढं कसं समजत आहे? तुझ्या त्या येवल्याशा थेंबा इतक्या पाण्यानं ही आग विझणार आहे का? चिमणी म्हणते, हत्ती दादा मला हे माहीत आहे. मला हे माहीत आहे की माझ्या इवल्याशा चोचीतनं जे काही मी पाणी आणते त्याच्यातनं ही आग नक्कीच एवढ्या मोठ्या अजस्त्र अवाढव्य पसरलेल्या जंगलाची आग नक्कीच विझणार नाही आहे. पण जेव्हा केव्हा या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला त्या इतिहासाच्या एका पानावरती माझ्या नावाची ओळ असेल की एक इवलीशी चिमणी आपल्या इवल्याशा चोचीमधनं ही जंगलाची अवाढव्य आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. मित्रांनो, इवल्याशा चिमणीच्या या छोट्याशा गोष्टीवरनं काय घ्यायचं आहे? केवढे मोठे आशावाद, केवढा मोठा सकारात्मकताच्या चिमणीच्या वाक्यामध्ये आहे ती पहा. आपलं आयुष्य असं सकारात्मकतेनं भरलेलं असलं पाहिजे. जितका प्रयत्न आपण सकारात्मक विचाराने करू तेवढे यश आपल्याकडे लवकर येतं, हे लक्षात घ्या. आणखीन एक सकारात्मक दृष्टीची एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा शेजारी दोन राज्य होती. एक छोटंसं राज्य होतं, दुसरं मोठं राज्य होतं. आणि बळी तो कानपिळी या उक्तीनुसार, या म्हणीनुसार जो मोठा राज्य असतो तो अर्थातच छोट्या राज्यावरती कधीही हल्ला करून आपल्या राज्यामध्ये त्याचं राज्य समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे छोटी राज्ये जी असतात ती नेहमी घाबरून असतात. असंच एक छोटं राज्य आणि त्याचा राजा हे त्या आपल्या शेजारी असणाऱ्या मोठ्या राजाला घाबरून होते. नेहमी हे राजा सतर्क असायचा. काय होईल या काळजीत असायचा तो. आणि झालं तसंच, त्याला जी भीती वाटत होती ती सार्थ ठरली. त्या छोट्या राजाच्या गुप्तहेरांनी बातमी आणली की आपल्या शेजारचं मोठं राज्य जे आहे त्या राज्याचे सगळे जे राजा आहे त्या राजाने सैनिकांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे आणि तो लवकरच आपल्या या राज्यावरती हल्ला करणार आहे आणि आपलं राज्य त्याच्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहे. राजाला बातमी कळल्यानंतर राजा चिंतातूर झाला. आता काय करायचं, मोठा प्रश्न राजासमोर होता. त्यामुळे राजानं लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी सभा भरवली. सगळे सैनिकातले प्रमुख जे होते ते प्रधानजी वगैरे सगळ्यांना बोलवलं आणि विचारलं की आता आपण काय करू शकतो, आता काय करायचं, आपण शरण जायचं का सरळ? शरण जायचं असेल तर आपण तसं तयारी करूया. आपलं छोटंसं राज्य जे स्वतंत्र आहे ते काही राहणार नाही. आपल्याला शरण जाण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही, कारण त्यांचं हजारोचं सैन्य आहे मोठं आणि आपलं फारसं मोठं सैन्य नाही, शस्त्रसामग्री आपल्याकडे कमी आहे. काय करायचं? दरबारामधली सगळी सन्माननीय व्यक्ती ज्या होत्या त्या सगळ्या शांत झाल्या. कोणाला काही सुचेना. काय करायचा प्रश्न पडला. पण त्या राजाचा प्रधान मात्र अतिशय हुशार असा होता. त्याने राजाला उभा राहिला दरबारामध्ये आणि प्रधान उभा राहिल्यानंतर दरबार सगळा चिडीचूप झाला, पिन ड्रॉप सायलेन्स झाला. आता हा काय सांगतोय? महाराज, प्रधानजी म्हणाला, महाराज घाबरू नका,
आपण पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्या छोट्याशा सैन्याची तयारी करायची आणि त्या राज्यावर आपणच आक्रमण करायचं. सगळे दरबारामधले जी कोण गणमान्य व्यक्ती होत्या त्या आश्चर्यचकित झाल्या आणि हसायला पण लागल्या आणि चेष्टा करू लागल्याची, हा काय सांगतोय, 2 दिवसात आपण काय तयारी करणार आणि त्या एवढ्या मोठ्या सैन्यावरचा पराभव आपण कसा काय करू शकणार. राजा पण म्हणाला, अरे प्रधानजी तुम्ही काय सांगताय, कसं शक्य आहे. प्रधानजी म्हणाला, महाराज मी सांगतो त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आपण जमवाजमव करूया, तुम्ही निवांत राहा, मी सगळी तयारी करतो. प्रधानजीच तो राजा म्हणाला, ठीक आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. प्रधानजीने 2 दिवसामध्ये जे काही सैन्य होतं सगळं त्या सैन्याची जमवाजमव केली आणि 3ऱ्या दिवशी पहाटे त्या शेजारच्या राज्यावरती आक्रमण केलं. सोबत राजाही होता. त्या मोठ्या राज्याचे जे सैनिक होते ते बेसावत होते. सैन्याची अजून काही तेवढीशी जमवाजमव झालेली नव्हती. शस्त्रसामुग्री अजून नीटशी जमा केलेली नव्हती, काही मांडलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जणू गनिमी कावा यावा त्या पद्धतीनं या छोट्या राजानं त्याच्या सैनिकानं हल्ला केला. सगळं सैन्य सैरावैरात धावू लागलं त्या मोठ्या राजाचं आणि पूर्णपणे बेसावत असताना ह्या सैन्यावरती ह्या राजाच्या छोट्या सैन्यानं हल्ला केलेला असल्यामुळे सगळी मोठ्या राजाच्या सैनिकांची तारांबळ उडाली. प्रधानजीनं जाताना काय गंमत केली होती बघा. आणखी हे छोटंसं सैन्य होतं आपलं, त्याला माहिती आहे की कदाचित त्या मोठ्या राजाचं मोठं सैन्य जर उलटं आलं आणि आक्रमण करू लागलं आपल्यावरती तर हे सगळे सैनिक परत आपल्या राज्यात पळून येतील. म्हणून जाताना एक जो पूल होता तो लाकडी पूल होता. तो लाकडी पूल जाळून टाकला होता त्या प्रधानजीनंच, जेणेकरून आपले सैनिक परत फिरणार नाही. अर्थ काय, तर त्या प्रधानजीनं केवळ लढणे हा एकच पर्याय ठेवलेला होता आणि सैन्याला थोडीशी लढाई झाल्यानंतर सांगितलं की मागे फिरू नका, मी तो पूल जो आहे तो पूल जाळून टाकलेला आहे, लाकडी पूल, तुम्हाला निकरानं लढायचं आहे आणि या राज्याचा पराभव करायचा आहे. हे छोट्या राज्याचे सैनिक अशा प्रकारे निकराने लढले आणि त्या मोठ्या राज्याचा पराभव केला. मित्रांनो, केवढी सकारात्मकता आहे बघा प्रधानजीच्या त्या वागण्यामध्ये. कमी रिसोर्सेस असतानासुद्धा केवळ आपण सकारात्मक राहिलो तरी विजय आपलाच असतो. हेच या गोष्टीवरून घ्यायचं आहे. अनेक गोष्टी अनेक उदाहरण देऊन आपल्याला पटवून सांगता येईल, पण पुन्हा एकदा तेच, व्हिडिओची लांबी वाढू नये ही काळजी आपल्याला प्रत्येक वेळी घ्यावीच लागते. तेव्हा आज आपण दोन गोष्टी शिकलो, 2 उपदेश आपण पाहिले. एक स्वतःचं मत, स्वतःचं कर्तव्य, स्वतःचं कर्म यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. लोकांच्या म्हणण्याकडे 100% लक्ष देऊन स्वतःचं मत, स्वतःचा विश्वास हा विसरायचा नसतो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे हे मन आपण कायम लक्षात ठेवायची. पराभूताचा सल्ला घ्यावा, विजेत्याचा सल्ला वेगळ्या प्रकारे घ्यावा. आणि दुसरं म्हणजे आयुष्यामध्ये सकारात्मक राहा. सकारात्मक वृत्तीनं विचार सकारात्मक होतात आणि पुन्हा तसंच घडतं. म्हणून ह्या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढच्या भागामध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेतील आणखीन काही उपदेशांचा विचार करणार आहोत. आज आपण इथे थांबूया. छोटीशी प्रार्थना. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णार्पणमस्तु. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचं कल्याण करो.